नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन ज्ञानेश्वर फाकटकर, संपादक रोखोक मावळ। आजच्या आपल्या या विशेष भागामध्ये स्त्री शक्तीचा जागर यामध्ये आजचे आपले प्रमुख पाहुणे म्हणजे मावळ तालुक्यातील युवा उद्योजिका सौ मंजुश्री प्रदीप धामनकर। सर्वप्रथम मी त्यांचं आपल्या स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। मॅडम, आपलं सहर्ष स्वागत। मॅडम बद्दल सांगायचं म्हटलं तर सर्वप्रथम त्यांच्यासाठी 4 ओळी। आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू, आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या उद्योग व्यवसायातल्या महिलांना मिळालेली प्रेरणा तू, मिळालेली प्रेरणा तू। तर खऱ्या अर्थाने आज आपल्या या ग्रामीण भागातनं एक युवा उद्योजिका ह्या मावळ तालुक्याला लाभलेली आणि खऱ्या अर्थाने ही आपल्या मावळ तालुक्याला मिळालेली एक नवीन प्रेरणा आहे। मित्रांनो, त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर काही वर्षापूर्वी त्यांचे मिस्टर युवा उद्योजक प्रदीपजी धामनकर यांनी श्रीनिवास लॉजिस्टिक नावाची एक कंपनी स्थापन केली होती। काही कारणास्तव ती कंपनी बंद पडली आणि या बंद पडलेल्या कंपनीची संपूर्ण जबाबदारी, संपूर्ण सूत्र मॅडमच्या हाती आली। मित्रांनो, विचार करा की त्यावेळची ती परिस्थिती किती प्रतिकूल असेल की अशा परिस्थितीमध्ये ही संपूर्ण बंद पडलेल्या कंपनीची जबाबदारी एका स्त्रीवर येते। एक मोठं आव्हान होतं या बंद पडलेल्या कंपनीला यशाच्या शिखरावर नेणं। हे आव्हान खूप मोठं होतं, प्रवास खडतर होता, पावलोपावली संघर्ष होता, परंतु या परिस्थितीत सुद्धा मनात एक वेगळी जिद्द होती। आणि सगळ्यात सकारात्मक गोष्ट अशी होती की त्यांचे पती प्रदीपजी धामनकर यांचा पाठिंबा खंबीर होता आणि त्याचबरोबर त्यांचे सासू सासरे यांचा आशीर्वाद मागे होता। मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये फिनिक्स पक्षाप्रमाणे मॅडमनी जी गरुड झेप घेतली आणि बंद पडलेल्या कंपनीला यशाच्या शिखरावर आज आंतरराष्ट्रीय लेवलवर त्यांनी नेऊन ठेवलेले आणि खऱ्या अर्थाने आपल्या मातीतली ही कन्या, आपल्या मावळातली ही कन्या आज आंतरराष्ट्रीय दर्जावरती आपल्या श्रीनिवास लॉजिस्टिकचा एक वेगळा ठसा उमटवते। आणि खऱ्या अर्थाने आज या मुलाखतीला एक वेगळं महत्व आहे, कारण खऱ्या अर्थाने चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित असणारी आपल्या मावळातली कन्या, आपल्या मातीतली स्त्री आज त्या पलीकडे जाऊन एक स्वतःचा ठसा उमटवते। तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ज्या स्त्रियांना, ज्या माझ्या माता भगिनींना या मातीतला एक वेगळा आपलं उद्योग व्यवसायामध्ये एक आपलं स्थान निर्माण करायचं, त्यांच्यासाठी ही माता भगिनी खऱ्या अर्थाने एक प्रेरणा देणारी, एक दिशा देणारी आहे। म्हणून या मुलाखतीला एक वेगळं महत्व आहे। ही मुलाखत तुम्ही शेवटपर्यंत पहा ही सदिच्छा व्यक्त करतो आणि आपण आज मॅडमशी रोखोकपणे संवादाला सुरुवात करूया। नमस्कार, मी मंजुश्री प्रदीप धामनकर, राहणार उर्से, MD ऑफ श्रीनिवास लॉजिस्टिक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, रोखोक मावळ आणि नितीन फाकटकर सरांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी माझ्यासारख्या ग्रामीण भागातील नवउद्योजिकाला इथे संघर्षमय प्रवास मांडण्याची संधी दिली। मॅडम, मला वाटतं की जसा तुम्ही आता उल्लेख केला की एका ग्रामीण भागातून आज तुम्ही येत आहे, बरोबर की नाही? तर मला वाटतं की आज तुमचा जो संघर्षमय प्रवास आहे हा तर आपण या माध्यमातून जाणून घेणारच आहे, पण मला वाटतं की तत्पूर्वी मला आज या माध्यमातून तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घ्यायला आवडेल। इंदोरी माझे माहेर। लहानपणापासूनच वडिलांनी नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि आम्ही 8वी मध्ये असताना माझे वडील एक्सपायर झाले। त्यानंतर माझे काका कैलास काशीत, संदीप काशीत जे आज आदर्श सरपंच म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला आहे, आणि सुनील काशीत जे विक्रीकर अधिकारी आहेत, यांच्यासारख्या कुटुंबामध्ये मी वाढलेली आहे। त्यानंतर माझे सासर उर्से, तिथे माझे सासरच्या मंडळींनी मला सुनेसारखं कधी वागवलंच नाही, त्यांनी मला मुलीसारखंच मानलं। माझ्या सासऱ्यांना कृषीनिष्ठ पुरस्कार मिळालेला आहे। माझे दीर, त्यांचंही BSc ॲग्रिकल्चर झालंय, असा आमचा कृषीनिष्ठ परिवार आहे। मॅडम, मला वाटतं की ही झाली तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी, बरोबर की नाही? तुमचा जीवन प्रवास जाणून घेत असताना आज तुम्ही हायली एज्युकेटेड आहे, म्हणजे तुमचं लॉजिस्टिक जरी तुमचं आज तुम्ही निवडलेलं करिअर असेल तरी तुमचा जो बॅकग्राऊंड, एज्युकेशनल बॅकग्राऊंड तो फार्मसी, बरोबर? तर त्याबद्दल थोडंसं आज तुमचा शैक्षणिक प्रवास आम्हाला ऐकायचा आहे। माझं प्राथमिक शिक्षण रामभाऊ प्रवळेकर विद्यानिकेतनमध्ये झाले, महाविद्यालयीन इंद्रायणी कॉलेजमध्ये झाले आणि त्याच्यानंतर फार्मसीसाठी सिद्धन कॉलेज ऑफ फार्मसी सुदुमरे इथे माझं झालं। पण त्याच्यातही असं आहे की 2 वर्ष माझं शिक्षण लग्नाआधी झालं, त्यानंतर लग्न झालं
पण मला एक्सपेक्टेड सुद्धा नव्हतं की मला सासरची मंडळी शिक्षणासाठी परवानगी देतील, पण माझ्या सासरच्या लोकांच्या, सासू सासरे आणि मिस्टरांच्या सपोर्टमुळे माझं 2 वर्ष कंप्लीट झाले. म्हणजे तुमचं जे अर्धवट राहील शिक्षण लग्नानंतर पूर्ण लग्नानंतर पूर्ण झालं. झालं. मला वाटतं खऱ्या अर्थाने, मला वाटतं जे प्रेक्षक पाहत असतील त्यांनी नक्कीच हा आदर्श दामनकर कुटुंबातनं घेतला पाहिजे. आपल्या ग्रामीण भागातलं कुटुंब आहे की लग्नानंतर सुद्धा त्यांनी त्यांच्या सुनेला, म्हणजे खऱ्या अर्थाने ते सून म्हणताना ते कन्याच मानतात, की त्यांच्या सुनेला त्यांनी लग्नानंतर सुद्धा शिक्षणाला प्रोत्साहन दिलं. खऱ्या अर्थाने आज या मुलाखतीला एक वेगळं महत्व म्हणायला हरकत नाही. मॅडम, मला वाटतं की तुमचं जसं फार्मसी झालं आणि त्याच्यानंतर मला वाटतं की या उद्योग व्यवसायात जी आज तुम्ही भरारी घेतली, पण त्याचा बॅकग्राऊंड कुठेतरी त्या छोट्याशा मेडिकलमध्ये तयार होत होता, बरोबर की नाही? तर तो थोडासा मेडिकलचा प्रवास आज आम्हाला जाणून घ्यायचा आहे. मग 2 वर्ष माझे कंप्लीट झाल्यानंतर मग मी मेडिकल टाकण्याचा निर्णय घेतला. मग 2 वर्ष मेडिकल सुरू तुम्ही स्वतः चालवत होते? हो, मी स्वतः मेडिकल चालवत होते ग्रामीण भागामध्ये, हो. उर्षासारख्या ठिकाणी. उर्षासारख्या ठिकाणी. मॅडम मला सांगा, कारण हे सोपं नाहीये की एक ग्रामीण भागातली स्त्री एक आज मेडिकल चालवते वगैरे, मग याच्यासाठी नक्की म्हणजे कोणाची प्रेरणा होती की बाबा तू मेडिकल चालू कर? हा, ह्याच्यामध्ये पण मिस्टरांचा सपोर्ट तर होता. जे करायचं ते तू करायचं, मी फक्त सपोर्ट करणार. जे काय प्रॉब्लेम येतील ते तू फेस करायचं, ह्यांचं त्यांचं पहिल्यापासून आतापर्यंत वाक्य आहे. झेप अशी घ्यायची की आपले पाय जमिनीवर असले पाहिजे, हात मात्र उंच आभाळाला टेकले पाहिजे, हे त्यांचं आजपर्यंतचं मला सांगणं आहे. किती वर्ष चालवलं मेडिकल? 2 वर्ष चालवलं. 2 वर्ष. आणि मला वाटतं की त्या 2 वर्षानंतर असा कुठेतरी आज आपण जो प्रवास जाणून घेणार आहे, मला वाटतं की ह्या तुमच्या लॉजिस्टिक्स, श्रीनिवास लॉजिस्टिक्स, आज ज्याच्यामध्ये तुम्ही एक आंतरराष्ट्रीय लेवलला का जो वेगळा ठसा उमटवलाय, तर मला वाटतं ह्याच्यामध्ये यायचं कारण काय किंवा काय तो प्रसंग होता की तुम्हाला इथं यावं लागलं? माझं मेडिकल चालू होतं व्यवस्थित, माझं तिथं चालू होतं. मिस्टरांचं समाजकारण, ते त्यावेळेस उपसरपंचही होते, त्याच्यामुळे त्यांचं इकडंही आणि बिझनेस. ज्यावेळेस बिझनेस 2012 मध्ये सुरू केला त्यावेळेस फक्त आमच्या 2 गाड्या होत्या, 2 गाड्यांनी सुरुवात केली आणि तोच बिझनेस 2015 मध्ये 15 गाड्यांवरती येऊन थांबला. लॉजिस्टिक्सचा. मला वाटतं की मॅडम थोडासा प्रवास जाणून घेण्यापूर्वी तुम्हाला डिस्टर्ब करतो की ऍक्च्युली आपल्या ग्रामीण भागामध्ये थोडंसं हे क्लिअर करा की नक्की लॉजिस्टिक्सचा व्यवसाय म्हणजे काय. कारण बरेच जण ऐकतात लॉजिस्टिक, पण त्यांना हे कळलं पाहिजे की लॉजिस्टिक्स म्हणजे अगदी सोप्या भाषेत काय. कंपनीने तयार केलेला माल किंवा कंपनीसाठी लागणारा जो कच्चा माल आहे तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी, मग तो डोमेस्टिक असेल किंवा इंटरनॅशनल असेल, त्यासाठी लागणाऱ्या ट्रान्सपोर्टेशनला लॉजिस्टिक म्हणतात. अगदी सोप्या भाषेत तुम्ही ग्रामीण भाषेत, म्हणजे ग्रामीण भागातल्या आपल्या सर्वसामान्य जनतेला कळलं अशा अगदी सोप्या भाषेत तुम्ही त्याची व्याख्या सांगितली. मला वाटतं की मॅडम हे झालं तुमच्या लॉजिस्टिक्स, बरोबर की नाही? पण तुम्ही ज्यावेळेस या लॉजिस्टिक्स या व्यवसायामध्ये आले आणि मी मगाशी उल्लेख केला की ही कंपनी बंद पडली होती, बरोबर? त्यावेळेस स्थिती काय होती? जसं की मी मगाशी तुम्हाला सांगत होते की 2012 मध्ये आम्ही 2 गाड्यांनी सुरुवात केली होती, तीच 2015 मध्ये 15 गाड्या झाल्या होत्या. आणि मिस्टरांचं उपसरपंच होते आणि त्यांना समाजकार्याची आवड होती, त्याच्यामुळं अनेक वेगवेगळ्या योजना गावासाठी राबवणे ह्या सगळ्यांमध्ये त्यांचं मन जास्त रमत होतं, जास्त व्यस्त आनंदी राहत होते. संपूर्ण पंचक्रोशीमध्ये त्यावेळेस प्रदीप दामनकर हे प्रचंड त्यांच्या राजकारणाने आणि समाजकारणासाठी फेमस झाले होते, बरोबर. तर त्यामुळे त्यांचं इकडे थोडंसं दुर्लक्ष होतं. दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा त्यांनी ती सगळी जबाबदारी स्टाफवरतीच टाकली होती आणि ते पूर्णपणे त्यांचं इकडे त्यांना झोकून दिलं होतं त्यांनी. मग एक दिवस आम्ही असंच बसल्यानंतर ते बोलले की मला दोन्ही गोष्टी सांभाळणं शक्य नाहीये. मग ते सगळं मी हे करून मी तुम्हाला खुश ठेवल एवढं मी करू शकतो, पण तुला जर काही नवीन चॅलेंजिंग करायचं असेल तर तू श्रीनिवास लॉजिस्टिक्सची आपली जबाबदारी घेऊ शकते. तुम्हाला दिला चॅलेंज होता का? हा. मग ते बोलले की मी पूर्ण वेळ तुमच्या पाठीशी असेल, मी तुला जी लागल ती मदत करत, पण मी तिथे उभा नसणार आहे, तिथे जे काय प्रॉब्लेम्स येतील ते तुला फेस करावे लागतील. मग मी ते चॅलेंज स्वीकारलं आणि मग त्यानंतर मी 3 महिने मला ते कळण्यासाठी गेले की काय प्रोसेस आहे, तिकडं अकाउंट्स कसं चालतं, बिलिंग कसं चालतं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला 3 महिने गेले. त्यानंतर माझं थोडंसं स्लो काम चाललेलं. मग त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की नाही तुला जमणारच नाहीये, तू हे सोडून दे. मग त्याच्यानंतर मी जास्त झोकून दिला आणि मग एक एक गोष्टींमध्ये. मॅडम मला पुढचा प्रवास जाणून घेण्याच्या आधी तुमचा जीवन प्रवास जाणून घेत असताना असं जाणवलं की तुमची जिद्द एवढी प्रचंड होती की हे नवीन शिकण्यासाठी, कारण ऑब्व्हियसली इट वॉज अ न्यू फील्ड, एक कम्प्लीट एक नवीन सेक्टर होतं. कारण
एक स्त्री घरातनं मेडिकलमधनं आणि त्या मेडिकलमधनं आता एवढ्या मोठ्या लॉजिस्टिक हे समुद्र होतं तुमच्यासाठी. बरोबर. तर तुमची जिद्द एवढी प्रचंड होती, मी असं अभ्यास केला की तुम्ही एक काहीतरी कोर्स सुद्धा केला मॅनेजमेंटचा, त्याबद्दल थोडंसं आम्हाला माहिती घ्यायची. मग त्यानंतर ते थोडंसं सगळं नवीन असल्यामुळं तिथं काही मला थोडंसं समजत नव्हतं. मग त्याच्यानंतर मी 2 क्लास कोर्स केले, त्याच्यामध्ये थोडीशी आयडिया आली. मग त्याच्यानंतर आम्ही पूर्णपणे चेंज केलं कंपनीमध्ये. मग असं लक्षात आलं की आपण प्रत्येक डिपार्टमेंटसाठी वेगवेगळं मॅनेजर असणं गरजेचं आहे, किंवा काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्या कोर्समधनं शिकले आणि त्याच्यानंतर मग सुरू केलं. मॅडम, आता मला वाटतं की आता या मुलाखतीच्या मुख्य आपण भागाकडे येणार आहे की आज आम्हाला जाणून घ्यायचंय की तुम्ही ज्यावेळेस या बिझनेसमध्ये पदार्पण केलं त्यावेळी सगळी स्थिती अगदी भयानक होती, बरोबर की अगदी रोकटोकपणे सांगायचं म्हणजे. कारण की बंद पडलेला बिझनेस आज तुम्हाला त्याच्यात त्या फिनिक्स पक्षाप्रमाणे गगन भरारी घ्यायची होती. तर थोडंसं मला एक डिपार्टमेंट वाईज सांगा विस्तृतपणे की एक अकाउंट्स डिपार्टमेंट घेतलं, काय त्या अकाउंट डिपार्टमेंटची स्थिती होती आणि त्याच्यातनं तुम्ही त्या अकाउंट डिपार्टमेंटमध्ये काय सुधारणा केली. माझा प्रश्न बरोबर आहे ना? हो हो बरोबर. आता सगळ्यात आधी सांगायचं असेल तर अकाउंट डिपार्टमेंटमध्ये सगळे जे कंपनीचे अकाउंट्स आहेत, जे बँकेचे अकाउंट्स आहेत, त्याचे सगळे मेसेज सुद्धा अकाउंट डिपार्टमेंटला येत होते. कारण सर पूर्ण तिकडे असल्यामुळे तिकडे सरांकडे काहीच नव्हतं. मला तिथून सुरुवात करायला लागली की एक स्टेटमेंट चेक केलं की कुठं काय झालं, आणि त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम सापडले. मग तिथून पुढे आम्ही त्याच्यावरती काम केलं. त्यावेळेस त्याच्यानंतर आम्हाला बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले त्या अकाउंटमधले. आणि त्याच्यानंतर मला वाटतं की फायनान्स डिपार्टमेंटमध्ये सुद्धा तुम्ही बरीच सुधारणा केली, बरोबर की नाही? मग त्या फायनान्स डिपार्टमेंटची पूर्वीची स्थिती काय होती? फायनान्स डिपार्टमेंट सगळ्यात आधी बँकेनी खूप जास्त आमच्या सगळ्या गाड्यांवरती त्यावेळेस EMI चालू होते. अशी स्थिती झाली होती की 4 महिने त्याचे EMI भरले गेले नव्हते. 4 महिन्याचे EMI थकले होते. पण आम्हाला बँकांनी खूप सपोर्ट केला. आम्ही प्रत्येक बँकेमध्ये जाऊन त्यांच्या मॅनेजर सोबत बोलून सगळी त्यांना स्थिती सांगितली. मग त्यानंतर त्या लोकांनी आम्हाला सपोर्ट केला आणि मग आम्ही एक एक करून आज आमच्या सगळ्या गाड्यांचं नील आहेत. नाही मॅडम, मला एकदम ग्राउंड लेवलला जाऊन विचारायचं आहे की एकीकडे तुम्ही म्हणताय की EMI जात नव्हते, एकीकडे अकाउंट डिपार्टमेंटचं सगळं अस्तव्यस्त होतं, बरोबर. मग त्या ग्राउंड लेवलला तुम्ही अगदी मला त्या ग्राउंड लेवल पासून सांगा की काय नक्की म्हणजे कसं तुम्ही काम या प्रक्रियेमध्ये कसे सहभागी झाले? मग तिथं असं लक्षात आलं की गाड्या तर रोज पळतात आहे, बरोबर. गाड्यांचं काम चालू आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे. मग प्रॉब्लेम कुठे आहे ते सापडत नव्हतं. मग त्याच्यानंतर आम्ही एक डिपार्टमेंटमध्ये चेक केलं. मग असं लक्षात आलं की बऱ्याचशा LR म्हणजे जे असतं गाडीकडनं तिकडं पोहोचल्याचं जे हे असतं LR, त्या LRचं असं आम्हाला हे सापडलं की त्याचं बिलिंग झालं नव्हतं. अरे बापरे. ते खूप मोठी अमाऊंट होती, त्यांची बिलिंग झालं नव्हतं. मग तिथून पुढे बिलिंगच झालं नव्हतं. मग आम्ही कंपन्यांसोबत बोलून ते परत बिलिंग करून त्या सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट झाल्या. त्याच्यामुळे मग अकाउंटला पेमेंट जमा झाले. मग आम्ही ते EMI वगैरे सगळं क्लिअर करत गेलो. म्हणजे सगळ्यात मेन पॉईंट आमचा बिलिंग मध्ये झाला होता की बिल झालं नव्हतं. रोज गाडीला डिझेल लागत होतं, रोज गाडीला ऍडव्हान्स लागत होता, पण इकडं त्याचं बिल पुढे गेलं नव्हतं कंपन्यांकडे. हा एकदम म्हणजे तुम्ही एवढ्या ग्राउंड लेवलला जाऊन हा सगळा प्रॉब्लेम तुम्ही शोधला आणि तो सॉल्व्ह केला. आणि कुठतरी तुमच्या एम्प्लॉईजचा पण बराच प्रॉब्लेम होत होता की त्यांची सुद्धा पेमेंट होत नव्हते, ड्रायव्हर वगैरे खूप जास्त. म्हणजे ड्रायव्हर लोकांनी तसं आम्हाला 4-5 महिने सपोर्ट केला, पण जसं शेवटी ते ड्रायव्हर आहे त्यांचा हातावर सपोर्ट. मग काही काळानंतर ते म्हणायला लागले की नाही, आम्हाला पेमेंट नाही तर गाडी चालणार कशी, आमचं घर कसं चालणार. मग त्याच्यानंतर आम्ही 2 आठवड्याला त्यांचं मीटिंग घेऊन त्यांना थोडंसं मोटिवेट करून मोटिवेट झाल्यानंतर मग ते आम्हाला सपोर्ट करायला लागले आणि आता सगळं व्यवस्थित रेग्युलर झालं. म्हणजे आता खऱ्या अर्थाने ज्याला आपण म्हणतो की तुम्ही एका ती परफेक्ट नॉर्मल लेवलला आता आणून ठेवलेली आहे. मला वाटतं की तुम्ही आता जे नमूद केलं याच्यामध्ये बऱ्यापैकी फक्त अकाउंट्स आणि तुमचं बिलिंग सेक्शन तुम्ही कव्हर केलं, पण मला वाटतं की ह्याच्या पलीकडे सुद्धा बऱ्याच समस्या होत्या की ज्या तुम्ही फेस केल्या. बरेचसे चॅलेंजेस होते की ते नुसते तुम्ही फेस नाही केले तर ते ओव्हरकम केले आणि ते आज इम्प्रूव्ह केले. मला हे सगळं थोडंसं आज जरा विस्तृतपणे इथं मांडव. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाड्यांसाठी लागणारं रोज गाड्यांना मेंटेनन्स निघतो, त्याच्यात मेंटेनन्स केल्यानंतर त्याचं स्क्रॅप येतं. ही गोष्ट मला माहितच नव्हती. बरेचसे 1 वर्ष त्याच्यात गेला असेल की आपल्या गाडीचं स्क्रॅप निघतं, त्याचं काय तुम्ही जॉईन केल्यानंतर 1 वर्ष कळालंच नाही की काम होतंय, पण त्याचं स्क्रॅप असतं किंवा त्याचं ते आपल्याला रिटर्न घ्यायचं ह्या गोष्टींमध्ये लक्ष नाही. मग हळूहळू लक्षात आलं की गाड्यांचं काम खूप जास्त होतंय. आपण नवीन पार्टसाठी खूप जास्त पैसे मोजतोय, पण त्याचे जुने पार्ट कुठे आहेत त्याचं काय. मग त्याच्यानंतर ते परत खोलवरती जाऊन हे केलं. असं एक डिस्टर्ब करतो असं म्हणायला हरकत नाही की त्या
संसार करणारी गृहिणी इथं जागृत झाली की ती जी घरात मॅनेजमेंट करत असते, बरोबर आहे, ते इथं जागृत झालं, बरोबर आहे. बरोबर. मग त्याच्यानंतर सुपरवायझरनी मग असं ठरवलं की सुपरवायझरनी तिथं स्वतः थांबायचं. त्याने गाडीचे पार्ट बदलताना त्याचे फोटो काढायचे, त्याचे नंबर, आम्हाला पार्ट नंबर सकट सगळ्या गोष्टी माहित असतात की आज ह्या गाडीचा हा पार्ट बदलला, त्याचा नंबर काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी द्यायचं. त्याचं स्क्रॅप त्यांनी गोडाऊनला जमा करायचं. ते गोडाऊनला जमा केलं. त्याच्यानंतर मग आम्हाला त्या स्क्रॅपमधनं सुद्धा बरीचशी अमाऊंट मिळायला लागली. म्हणजे आज एवढं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आम्ही हे केलं. त्याच्यानंतर असं होतं की बरेच लोकांच्या अकाउंटला पैसे जात होते, मेंटेनन्ससाठी पैसे करा, ड्रायव्हर लोक पेमेंट करा, मेंटेनन्ससाठी द्यायचे. मग आम्ही त्या सगळ्या गोष्टी कॅशमध्ये, कॅश व्यवहार पूर्णपणे आम्ही क्लोज केले. याच्या आधी कॅशमध्ये व्यवहार होतो खूप खूप जास्त. बरंच म्हणजे लॉजिस्टिकमध्ये किंवा ट्रान्सपोर्टेशनमध्ये असं असतं की ड्रायव्हर लोक कॅश घेतल्याशिवाय जातच नाही, पण आम्ही ते पूर्ण केलं. जे काय असेल ते त्यांच्या अकाउंटलाच होणार. कॅश आजही आमच्या ऑफिसमध्ये 3,000 पेक्षा जास्त कॅश निघत नाही. पूर्णपणे ट्रान्सपरन्सी ज्याला म्हणतो, पारदर्शकता. हो. जे काय आहे त्यांना गाडीसाठी जे लागणार आहे, जे डिझेलसाठी लागणारे पैसे सुद्धा त्या डिझेलवाल्याच्या अकाउंटला जातात. त्याच्याशी ड्रायव्हरचा काही संबंध नसतो. जे इथपर्यंत आम्ही केलेलं आहे. कारण की मी ज्यावेळेस गेले त्यावेळेस असं पाहिलं होतं की सुपरवायझर असतील किंवा अजून ड्रायव्हर असतील त्यांच्या नावावरती कंपनीतनं खूप जास्त पेमेंट गेलेलं, पण त्याच्या आपल्याला काहीच नव्हतं, म्हणजे बिल नव्हते, काहीच नव्हते. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला क्लिअर करण्यासाठी आम्ही हे सगळ्या गोष्टी बंद केल्या की अकाउंटलाच पैसे जातील, कॅश वगैरे हे व्यवहार पूर्णपणे बंद केले. तुम्ही खऱ्या अर्थाने एकदम ग्राउंड लेवलला जाऊन हे सगळं काम करत होते असं म्हणायला हरकत नाही. आता इकडनं पुढं मला वाटतं की आता हा तुम्ही एका नॉर्मल लेवलला हा तुमचा बिझनेस तुम्ही आणला, बरोबर की नाही? म्हणजे बंद पडलेली कंपनी तुम्ही आता रुटीन मध्ये आणली होती, पण इकडनं जी तुम्ही भरारी घेतली ती कशा प्रकारे घेतली तुम्ही? मग त्याच्यामध्ये तुमचं मार्केटिंग असेल, तुमचं स्टाफचं हे कसं तुम्ही हे केलं? त्याच्यानंतर आम्ही बऱ्यापैकी स्टाफ बदलला. मग जो नवीन स्टाफ होता तो खूप जास्त आम्हाला सपोर्टिव्ह होता. त्यांनी आज आमच्या ऑफिसमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, आज आमच्या ऑफिसमध्ये 90% महिला आहेत 90% आणि खूप व्यवस्थित काम करतात. आज जो काय आमचा व्यवहार आहे, आमच्या अकाउंट, बिलिंग सगळ्यांमध्ये महिला आहेत आणि त्या खूप चांगलं काम करत आहेत. तुम्ही म्हटले तसं सर, कंपनी आता स्टेबल झाली होती, पण नुसतं आम्हाला स्टेबल व्हायचं नव्हतं, तर आम्हाला पुढे जायचं होतं, भरारी घ्यायची होती. मग त्यासाठी आम्हाला कंपन्यांसाठी काय वेगळं करता येईल, काय कंपनीला वेगळं देता येईल, यावरती आमचा प्रयत्न चालू होता. मग त्याच्यासाठी आम्ही जीपीएस सगळ्यांच्या गाड्यांना असतं, पण आम्ही जीपीएसचं ट्रॅक ठेवण्यासाठी आमच्या ऑफिसमध्ये मुली ठेवल्या की त्यांनी ट्रॅक करून तो रिपोर्ट कंपनीला सकाळी 7 वाजायच्या आत आम्ही कंपनीला रिपोर्ट देतो. त्यामुळे असं झालं की कंपन्यांना आम्हाला फोन करायचे गरज पडली नाही की तुमचे ड्रायव्हर कुठे, तुमच्या गाड्या आहेत. त्यांना सकाळी कळतच की गाडी इथं पोहोचलेली आहे. त्याच्यामुळे त्यांना आमची सर्व्हिसची सवय लागली की बाबा ह्यांचा रिपोर्ट वगैरे सगळं व्यवस्थित येतं. त्याच्यानंतर ज्याला आपण हायली प्रोफेशनल. हो. मग त्याच्यानंतर अजून एक, गाड्यांची डिटेल्स. समजा एका कंपनीला जर 10 गाड्या जात असतील तर सकाळी 7 वाजता त्यांना कळतं की ही गाडी विथ लोकेशन, ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचतात. अजून ड्रायव्हर लोक असे असतात की टायर फुटले, मध्येच सांगणार की गाडीचा ड्रायव्हर टायर फुटलाय, गाडी इथं थांबली. मग आम्ही त्याच्यासाठी असं एक सॉफ्टवेअर घेतलं की तो खरंच जर तिथं फुटलेला असेल तरच त्याचा फोटो त्याच्यामध्ये कॅच होणार. याच्या आधी घडत होतं का असं? हो, कारण ते नेहमीच आणि सगळीकडेच ते आताही ते प्रयत्न करतात, पण ते आता सॉफ्टवेअर डेव्हलप झाल्यामुळे ट्रान्सपोर्टेशन व्यवसायामध्ये हा मोठा ड्रॉबॅक आहे. हो, की ते होतच. मग त्याच्यानंतर मग त्यांना ते फोटो काढणं कंपल्सरी झाल्यामुळं ह्या गोष्टी संपल्या की ड्रायव्हरांनी टायर फुटल तिकडे फोटो काढून तो तुम्हाला पाठवायचे. आणि त्यांना जर समजा झोप, म्हणजे त्यांचा झोपणं पण हा विषय असायचा की झोप लागली त्याच्यामुळे ते लेट पोहोचणार. मग ह्या गोष्टींमुळे त्यांना वेळेवर पोहोचण्याची सवय लागली आणि त्याच्यामुळे कंपन्यांना तो आम्हाला फायदा झाला. त्याच्यानंतर डिझेलसाठी आम्ही ॲव्हरेज सेट केलं. आधी ड्रायव्हर लोक सांगायचे की नाही आम्हाला एवढं अंतर आहे, आम्हाला एवढं डिझेल पाहिजे. मग आम्ही सगळं किलोमीटर चेक करायला लागलो, ॲव्हरेजनुसार डिझेल फिक्स केलेत. आज जर आता आमच्या एका ठिकाणचं रूट ठरलेलं आहे, तिथं जर 60 लिटर डिझेल ठरलं असेल तर 61 लिटर सुद्धा डिझेल जाणार, 1 लिटर सुद्धा एक्स्ट्रा आम्ही डिझेल देत नाही. आणि ड्रायव्हरांना पण त्याची सवय लागली की नाही, हे जे ठरलेलं आहे त्याच हे देतात. आणि आधी अशी वेळ होती की जे आहेत डिझेल देणारे ते ऑइलचे पंपवाले आधी डिझेल द्यायला खूप हे करायचे ज्यावेळेस आमचे प्रॉब्लेम चालू होते. आणि आता अशी सिच्युएशन आहे की ते आमच्याकडे डिझेलसाठी येतात की तुमच्या सगळ्या गाड्या आमच्याकडेच डिझेल भरायला येऊ दे, अशी सिच्युएशन आहे. थोडंसं डिस्टर्ब करतो की मला असं याच्यातनं मला जाणवतं की जशी एक गृहिणी, एक स्त्री आपलं संसार अतिशय मॅनेजमेंटने काटकसर करून
परफेक्ट मॅनेजमेंट असते तसंच मला वाटतं इथं चाललं होतं. हो. आणि त्यामुळे ती शिस्त ती वचक त्या तुमच्या एम्प्लॉयवरती कुठेतरी बसत होती, बरोबर की नाही? हो. स्पेअर पार्टसाठी जे डीलर आहेत ते खूप जास्त कमिशन लावून पार्ट विकायचे. मग त्याच्यानंतर आम्ही हळूहळू कंपन्यांशी संपर्क केला. मग त्याच्यानंतर आम्ही आता डायरेक्ट कंपन्यांसोबत आमचे कॉन्टॅक्ट आहेत, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट करून घेतलेले आहेत. आता आम्हाला आमच्या गोडाऊनला कंपनीचे डायरेक्ट मटेरियल सप्लाय होतं. म्हणजे स्पेअर पार्ट डीलर हा विषय संपला. म्हणजे डायरेक्ट आता कंपनी थ्रू आम्हाला सगळं स्पेअर पार्ट येतात. त्याच्यानंतर सुपरवायझर जे मार्केटिंगसाठी जायचे, मार्केटिंगसाठी गेलेत की नाही ह्याच्यासाठी सुद्धा आम्ही लोकेशन ट्रॅक करायला लागलो. मग जी लोक इकडं म्हणजे त्यातून वायफळ टाइमपास किंवा ह्या गोष्टी घडतच नाही. आता जे काय असेल ते लोकेशनवरती आम्हाला सगळं कळतं की कुठे गेलेले आहेत किंवा काय. मेंटेनन्ससाठी सर आमच्या 4-4, 5-5 दिवस ज्या आधी गाड्या उभ्या राहत होत्या, मग त्याच्यावरती आम्ही असे हे केलं की आमच्या स्वतःचे मेकॅनिक ठेवले. आमचं गॅरेज आम्ही 3-4 एकरमध्ये आमचं स्वतःचं गॅरेज बांधलंय तिथं. स्वतःचं गॅरेज? हो, जिथे आमच्या गाड्या पार्किंग होतात आणि प्लस आमचा मेकॅनिक जिथे गाडी बंद असेल तिथं स्वतः जाऊन काम करतो. त्याच्यामुळे आम्हाला फायदा असा झाला की जिथं 4-4 दिवस गाड्या थांबत होत्या तिथं आम्ही 24 तासामध्ये गाडी क्लिअर करून त्याचा मेंटेनन्स करून कंपनीपर्यंत पोहोचवतो. याचा काय फायदा आला नक्की तुमच्या व्यवसायाला? आमची सर्व्हिस वेळेवर जायला लागली. आमचे कंपनीचा माल वेळेत त्यांना पोहोचायला लागला. शेवटी तुमच्या लॉजिस्टिक्स मध्ये हे मेन तुमचं टार्गेट असतं की वेळेत त्यांना पोहोचलं तर त्याचा फायदा. कारण जर गाडी पोहोचायला कंपनीमध्ये लेट झाली तर त्याचा डेबिट म्हणून डॉलरमध्ये आम्हाला चार्ज पडतो. त्याच्यामुळे गाडी आम्हाला 24 तास पोहोचवणं हे आमच्यासाठी टार्गेट असतं. त्यामुळे आम्ही ह्या गोष्टींमध्ये बदल केला आणि वेळेवरती त्यांना सर्व्हिस देण्याचं काम केलं. मॅडम, मला वाटतं की आज खऱ्या अर्थाने एखादा व्यवसाय जसं तुम्ही म्हटलं की याचं श्रेय तर तुम्हाला जातच की ह्या व्यवसायातनं तुम्ही जी गगन भरारी घेतली, बरोबर की नाही? पण मला वाटतं की ह्या शेवटी आफ्टर इट्स ऑल अ टीम वर्क, बरोबर की नाही? तर आज तुमच्या टीम बद्दल आम्हाला ऐकायचं की शेवटी आज एकटा व्यक्ती तर या व्यवसायातनं भरारी घेत नसतो, त्याला सहकार्य लाभतं त्याच्या त्या टीमचं. तर आज किती जणांची टीम आहे तुमच्या याच्यामध्ये? आज आमची 70 जणांची टीम आहे. 70 जणांची टीम आहे आणि त्यांना मोटिवेट करण्यासाठी आम्ही वेगवेगळे सेमिनार घेतो आणि त्यांच्यासाठी सोयी सुविधा म्हणून आम्ही त्यांच्यासाठी मेडिक्लेम घेतलेला आहे. त्यांचा PF जातो प्रत्येक एम्प्लॉईचा, ड्रायव्हर सकट आमच्याकडे सगळ्यांचा PF कट केला जातो. आणि त्यांच्यासाठी आम्ही वेगवेगळे त्यांचे बर्थडे सेलिब्रेट केले जातात. प्रत्येक एम्प्लॉईचा आमच्या इथे बर्थडे सेलिब्रेट केला जातो त्यांच्यासाठी. मॅडम, मला वाटतं की आज आपण या ज्या तुमच्या लॉजिस्टिक्स बद्दल माहिती घेतली ही तर तुम्ही थांबणार नाहीये आणि तुम्ही त्या थांबणाऱ्यांपैकी नव्हते. कारण शेवटी आज ती तुमची जिद्द तुम्हाला त्या तुमच्या ध्येयाकडे नेत होती, बरोबर की नाही? तर मला वाटतं की याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुमचे आज अनेक व्यवसाय आहेत, तर त्याबद्दल पण आज आम्हाला थोडीशी माहिती द्या. लॉजिस्टिकचा व्यवसाय करताना आम्हाला असं लक्षात आलं की फक्त एका व्यवसायावरती थांबून चालणार नाही, त्याच्यासोबत आपल्याला अनेक व्यवसाय सुरू केले पाहिजेत. मग त्यातला आम्ही एक फार्मर कंपनी म्हणून केलं जिथे आमचं कॅन्टीन सर्व्हिसेस आहे आणि आम्ही फूड सप्लाय करतो. त्याच्यानंतर आमचं फोर्स आहे तिथे आम्ही छोट्या गाड्यांचं जे टेम्पो वगैरे असतात त्या गाड्या प्रोव्हाइड करतो कंपनीला. त्याच्यानंतर लोटस एंटरप्राइजेस म्हणून आहे तिथं केटरिंगचं चालतं आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे त्यामधनं चालतं. म्हणजे तुम्ही आज या लॉजिस्टिक्स बरोबर हे सगळे व्यवसाय खंबीरपणे पुढे नेताय, बरोबर की नाही? मला वाटतं की आज मॅडम थोडासा तुम्हाला एक रोखठोक प्रश्न आमच्या प्रत्येक मुलाखतीमध्ये असतो, संसार सांभाळून हे सगळं तुम्ही कसं मॅनेज करता? माझा प्रश्न बरोबर आहे ना? कारण एक गृहिणीला शेवटी ती किती व्यवसायात तिने भरारी घेतली तरी आज आपल्या ग्रामीण भागात पहिलं काय बघितलं जातं की बाबा ही तिचा संसार व्यवस्थित करते का, ती तिच्या मुलाबाळांना ती व्यवस्थित संसार करते का, आज तिच्या सासू सासऱ्यांची व्यवस्थित काळजी घेते का, तिच्या पतीची व्यवस्थित, हे तर शेवटी आज बघितलं जातच, बरोबर की नाही? आणि तुम्ही आज हा व्यवसाय पुढे नेत असताना आज तुम्ही संसार सुद्धा तेवढ्याच व्यवस्थितरित्या सांभाळते. तर नक्की हे सगळं कसं तुम्ही मॅनेज करता? आता घर सांभाळणं ही तर आपली जबाबदारीच आहे आणि ते मंदिर आहे त्याच्यामुळे ते काम करत असताना घरच्यांचा सपोर्ट सगळ्यात महत्वाचा असतो आणि तो मला मिळतो. त्याच्यामुळे मला दोन्ही गोष्टी सांभाळायला काही त्रास होत नाही. घरच्यांचा, सासू सासऱ्यांचाही मला तितकाच सपोर्ट आहे आणि मिस्टरांचाही तितकाच सपोर्ट आहे, माझ्या मुलाचाही सपोर्ट आहे मला. अरे बापरे. मला वाटतं की आज मॅडमचा प्रवास जाणून घेत असताना त्यांना खऱ्या अर्थाने त्यांच्या पती तर त्यांच्या मागे खंबीरपणे उभे होते, पण
पण त्याचबरोबर मी जसं मगाशी उल्लेख केला तर देवरूपी माय माऊलीच्या रूपात त्यांचे सासू सासरे त्यांच्या मागे अतिशय खंबीरपणे उभे होते. तर आज त्यांचे सासरे ज्यांना संपूर्ण पंचक्रोशीमध्ये प्रगतीशील शेतकरी म्हणून ओळखलं जातं, श्री मारुतीदादा धामनकर, हे सुद्धा आज आपल्या स्टुडिओमध्ये येणार आहेत. मी त्यांचं आज आपल्या स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. दादा, तुमचं सर्वप्रथम सहर्ष स्वागत. दादा, तुम्ही या पंचक्रोशीमध्ये एक प्रगतीचे शेतकरी म्हणून सर्वांना परिचित आहातच, बरोबर की नाही? आज मला तुमच्या माध्यमातून तुमच्या भावना जाणून घ्यायच्या आहे की बाबा, आज मी यांना तुमची सून मानणार नाही, जसं मी पूर्वी नमूद केलं की तुमची लेखच म्हणायची, बरोबर की नाही? की आज आपल्या ग्रामीण भागामध्ये एक स्त्री म्हणली की ती चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित, बरोबर? त्या ग्रामीण भागातनं तुम्ही आज ह्या परंपरेला फाटा दिला असं म्हणायला हरकत नाही. आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या पत्नीने तर त्यांना सपोर्ट केला, पण मी म्हणतो की त्याच्यापेक्षा खंबीरपणे माय माऊली म्हणजे सासू सासरे त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. तर आज तुमची लेख, तुमची सून आज ज्या प्रकारे या उद्योग व्यवसायातनं जी भरारी घेते, तर आज काय तुमच्या भावना आहेत? मला एकच वाटतं की आम्ही पूर्वीपासून शेतीच केली आणि शेती करत असताना आम्ही खूप काबड कष्ट केले, मुलांना शिकवलं. सूनबाई शिकलेलीच करायची म्हणून तिला शिकवलं. इथं आल्यानंतर सुद्धा मी 2 वर्ष तिला शिकवलं. दुसरी गोष्ट अशी की म्हणजे तुमच्या घरात शिक्षणाला फार महत्व, शिक्षणाला मी स्वतः खूप महत्व दिलं. मी फक्त 4थी शिकलेलो आहे, त्याच्यामुळे आपल्या मुलांनी आपल्या सुनेने शिकलं पाहिजे. आणि मी शेती करून नोकरी बी केली. शेती करत असताना सर्व्हिस केलं. सर्व्हिस करत असताना मुलं शिकवली. माझा मोठा मुलगा BSc ॲग्री झालेला अरे वा. हा बारका मुलगा बी थोडा म्हणजे ग्रॅज्युएट झालेला आहे. मुली बी शिकलेले केलेले आहे. दुसरी गोष्ट की शेतीमध्येच मुलींना तेवढं शिकलेल्या मुलीला शेतीत कशाला ठेवायचं. मग त्यांना मी काय केलं की तिचं बी फॉर्मेशन झालेलं होतं, मेडिकलचं दुकान टाकलं. त्याच्यानंतर मुलाचं बी इकडं ट्रान्सपोर्टचा धंदा चालू होता. मग तिला काय सांगितलं मी की हे करण्यापेक्षा थोडंसं त्याला हातभार लावला. तू शिकलेली आहेस, हे तर दुकानावर बसण्यापेक्षा त्याचं काय बरोबर त्याच्यावर लक्ष लागत नाही ह्या राजकारणामुळं, तर मग तू थोडं सांभाळते. मग तिच्या जागेवर एक 40,000 रुपये महिन्याचा माणूस काम करत होता. मग तिला तिथं लावल्यानंतर मग तेवढे माझ्या हिशोबाने कसे किंवा त्याच्या 40,000 रुपये असं म्हणायचं की ते शेतीत किती काय कमवून कमावणार, काय काम करणार. तर मग त्या जागेवर एक 40,000 पगाराच्या नोकरीच्या जागेवर ती सगळं काम बघते आणि तिने चांगल्या पद्धतीने आता चालवलंय. पण पूर्वी कसं असायचं की सासूने म्हणायचं की मी शेतीत काम केलेले, पूर्वी शेतीत काम करायला पाहिजे. तर मी ते ठेवलं लक्षात की मुली दोघी आपले शिकलेले आहेत सुनबायांच्या, की त्यांनी आपले त्यांच्या पायावर उभं राहून स्वतःच त्यांनी एक अस्तित्व निर्माण केलं पाहिजे, म्हणजे निर्माण करावं, असं एक माझं ध्येय होतं. तर त्यांनी आता व्यवस्थित पार पाडले. आज मला वाटतं की जसं मी तुम्हाला मगाशी हे केलं की आज तुम्हाला अभिमान तर नक्कीच तुमच्या सुनेचा वाटत असेल, बरोबर की नाही? पण मला वाटतं येणाऱ्या या ग्रामीण भागातल्या, विशेषतः आपल्या ग्रामीण भागात मी हा शब्द वापरतो की ज्यांच्या घरात अशा शिकलेल्या लेकी आहेत, सुना आहेत, बरोबर की, त्यांच्यासाठी तुम्ही या माध्यमातून काय संदेश देणार आहे? त्यांनी सुद्धा ज्यांच्या मुली शिकलेल्या आहेत ना त्यांना काहीतरी उद्योगधंदा त्यांनी काढून द्यावा. की त्यांनी काय म्हणतात माहिती का, पण आपल्या या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये एवढं शक्य सहजासहजी आहे ना, लोक अजूनही करतात ना. ते मुली शिकल्या त्यांना बाहेर कशा पाठवायच्या, त्यांना धंदा आम्ही काय करू. मग तुम्ही घरच बघायचं, घरातलंच मूल आणि चूल एवढं चालतं, एवढंच करायचं किंवा शेतीत काम करायचं. पण जर तिला जर चालना देत असेल
घरच्यांनी पाठिंबा दिला पाहिजे. जर उद्योगधंदा करायचं जर समजा काय म्हणत असेल तर त्याला सपोर्ट दिला पाहिजे असं मला वाटतं. मला वाटतं अतिशय रोखठोकपणे आज दादांनी जो विषय मांडलाय आणि खऱ्या अर्थाने मला वाटतं की या आपल्या विशेषतः आपल्या या मातीतल्या ग्रामीण भागातल्या सासू सासऱ्यांनी हा संदेश नक्कीच घ्यावा. आणि मी आज हीच सदिच्छा व्यक्त करतो की प्रत्येक मंजुश्री मॅडमना असे सासरे लावावे की ज्यांनी आज एवढ्या व्यवसायात गगन भरारी घेतली, ती शक्य झाली ती त्यांच्या सासू सासऱ्यांमुळे. दादा तुम्ही वेळात वेळ काढून आले, धन्यवाद. नमस्कार. चलो स्टार्ट. मॅडम, मला वाटतं की ह्या तुमच्या व्यवसायाची जी आपण गगन भरारी पाहिली त्याची बऱ्याच संस्थांनी सुद्धा दखल घेतली आणि तुम्हाला त्यातनं बरेचसे पुरस्कार सुद्धा मिळाले. त्यातलं एखादा काही विशिष्ट पुरस्कार? आम्हाला एक ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमचा वुमन एंटरप्रेनरचा एक पुरस्कार भेटला आणि श्रीनिवास लॉजिस्टिकला लॉजिस्टिक सेक्टरमधला ब्रँड ऑफ द इयरचा पुरस्कार मिळालेला आहे. तो दिल्लीमध्ये पुरस्कार आम्हाला मिळाला. खऱ्या अर्थाने तुमची एका चांगल्या संस्थेकडनं दखल घेतली गेली. मॅडम, मला वाटतं की थोडंसं मुलाखतीच्या आपण कन्क्लुडिंग पार्टकडे येत असताना मला वाटतं की आज हा झाला तुमचा एक व्यावसायिक भाग, आपण तुमचा कौटुंबिक भाग पाहिला, बरोबर आहे. पण शेवटी आपण ज्या मातीतनं मोठं होत असतो किंवा ज्या मातीतनं आपल्याला ही प्रेरणा मिळत असते, बरोबर आहे, त्या मातीचं सुद्धा आपण काहीतरी देणं लागतो. तर मला वाटतं की सामाजिक भाग हा सुद्धा एक, मला वाटतं की तुम्ही असतील, तुमची कंपनी असेल, तुमच्या अनेक संस्था असतील, तुमचे मिस्टर असतील, याच्या माध्यमातून पण बरेचसं सामाजिक कार्य तुमचं समाजामध्ये चालू असतं. तर थोडक्यात आज त्याच्याबद्दल आम्हाला काही माहिती मिळेल? आमची संकल्प फाउंडेशन नावाची संकल्प फाउंडेशन नावाची संस्था आहे. त्यामार्फत आम्ही अनेक शाळांना ई लर्निंगचे प्रोजेक्ट दिलेले आहेत. त्यानंतर आता कोरोनाच्या काळात महाराष्ट्रात सगळ्यात आधी अन्नधान्याचं वाटप 5,000 कुटुंबांना आमच्या संकल्प फाउंडेशनने केलेलं आहे. कुटुंबांना हो, संकल्प फाउंडेशनच्या थ्रू झालेला आहे. अनेक अवजारं, शेतीसाठी लागणारी अवजारं आम्ही संकल्प फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलेली आहेत. त्याचप्रमाणे संकल्प फाउंडेशन हे महिलांसाठी सुद्धा काम करतं. बचत गटातील महिलांना काम देण्यासाठी जे दिवाळीसाठी जे गिफ्ट द्यावे लागतात आम्हाला कंपन्यांसाठी, तर आम्ही महिला बचत गटांना पूजेचं साहित्य बनवण्यासाठी सांगितलं होतं. मला वाटतं की मॅडम, आता हा आपण सगळा प्रवास पाहत असताना येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये तुमचं ध्येय काय? श्रीनिवास लॉजिस्टिकला जगातील प्रत्येक देशामध्ये श्रीनिवास लॉजिस्टिकची एक तरी ब्रँच झाली पाहिजे हे आमचं आहे. प्रत्येक देशामध्ये एक तरी ब्रँच आम्हाला उभी करायची. मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वच मावळवासियांना नक्कीच ती अभिमानाचा क्षण असेल की ज्यावेळी श्रीनिवास लॉजिस्टिक प्रत्येक देशामध्ये पोहोचलेला असेल, बरोबर की नाही. मला वाटतं की आपला या माध्यमातून सगळ्यात जो इंटरेस्टिंग राऊंड असतो तो म्हणजे आपला रॅपिड राऊंड. तत्पूर्वी मला वाटतं की ही मुलाखत श्री युवा उद्योजक श्री प्रदीप दामनकर यांच्या उपस्थितीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. कारण मी मगाशीच नमूद केलं होतं की त्यांचे सासू सासरे, त्यांची माय माऊली तर त्यांच्या मागे उभे खंबीरपणे होतेच, पण याला सगळ्यात मोठी साथ, या प्रवासामध्ये त्यांना मोठी साथ लागली ती म्हणजे त्यांच्या मिस्टरांची, त्यांच्या पतिदेवांची. तर मला वाटतं की त्यांचे पती श्री प्रदीप दामनकर यांना मी आपल्या स्टुडिओमध्ये निमंत्रित करतो. प्रदीपजी, आज सर्वप्रथम मी आपल्या स्टुडिओमध्ये युवा उद्योजक उर्शेगावचे माजी उपसरपंच प्रदीपजी दामनकर हे उपस्थित, त्यांचं सर्वप्रथम सहर्ष स्वागत करतो. प्रदीपजी, आपलं सहर्ष स्वागत. प्रदीपजी, मला वाटतं की आता आम्ही मॅडमचा जो एक गगन भरारी संघर्षमय प्रवास पाहिला, बरोबर आहे, पण खऱ्या अर्थाने हा व्यवसाय तुमचा सुरुवाती, बरोबर आहे, त्याच्यामुळे जास्ती अभ्यास माहिती तुम्हाला होती, बरोबर आहे. तर या सगळ्या प्रवासामध्ये तुमचं एक
मोलाचं सहकार्य त्यांना लाभलं, ते कशा प्रकारे लाभलं? मला समाजसेवेची पहिल्यापासूनच आवड आणि एका वेळेस दोन्ही करायचं म्हटलं मला ते जमत नव्हतं आणि गावचा उपसरपंच असल्यामुळे बराचसाच वेळ तिकडे जायचा माझा. आणि मग मी एक दिवस हिला बोललो की मला काय जमणार नाही, दोन्हीपैकी एक कोणती गोष्ट मी चांगली करू शकतो, पण मी तुम्हाला सगळ्यांना सांभाळू शकतो एवढं मी करून ठेवलंय, तर मग तुला जमन का करायला? तर ती म्हटली हो करेल जमन. म्हणजे जिथं अडचणी तिथे तुला मी मदत करेल असं झालं. पण भविष्य काळामध्ये बऱ्याचशाच अडचणी आल्या, बरेचसेच प्रॉब्लेम होते. मला कळायचे किती प्रॉब्लेम, मला सगळं माहिती होतं काय प्रॉब्लेम आहे काय नाही, परंतु मी तिला सांगत गेलो असतो. नुकसान झालं, खूप जास्त झालं, पण ते नुकसान त्याचं तिलाच कळायला पाहिजे ना असं माझ्या डोक्यात विषय होता. मग ते तिला कळत गेलं. मग आम्ही जिथे तिथं अडथळा 2-3 महिने तिला काही समजलंच नाही की ते सोडून जावं का काय. पण मी तिला असं सपोर्ट थोडंसं असं करत नव्हतो की तू शोध तुला काय करायचं ते. मग ते झाल्यानंतर मग ट्रेनिंग घेतलं. पण एक अदृश्य हात त्यांच्या मागे तुमचा नक्कीच होता, बरं की नाही? सगळ्यात महत्वाचं म्हणजे करणं पण खूप महत्वाचं होतं. ट्रान्सपोर्टेशनचे 6-6 महिन्याचे पैसे असतील, त्याच्यानंतर तुमचे बँकांचे लोन्स असतील, त्यांचे फोन खूप जास्त फोन असायचे, सगळ्यांना तोंड देणं वगैरे. मी सगळ्याकडनं थोडंसं लेफ्ट झालो. त्यानंतर तिने हे सगळं एक व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी तिने त्या पार पाडल्या. पण परंतु हे सगळं करत असताना मग आमच्या लक्षात आलं की बाबा एक बिझनेस करून चालणार नाही आणि त्याच्यासाठी मग ह्याला काहीतरी सपोर्टिव्ह बिझनेस पाहिजे. मग ट्रान्सपोर्टेशनच्या पुढची स्टेप आम्ही घेतली. त्याच्यामध्ये मग कस्टम क्लिअरन्स असतील, फ्लेट फॉरवर्डिंग असेल, वेअर हाऊसिंग असेल, त्याच्यानंतर ग्लोसरीमध्ये आम्ही उतरलो, फार्मिंगमध्ये आता उतरतोय आम्ही, अशा मॉल्समध्ये उतरतो आता. विविध प्रकारचे बिझनेस आम्ही काही चालू केलेत, काही चालू व्हायच्या मार्गावरती. अशा पद्धतीने ते नवीन नवीन वेगवेगळे व्यवसाय केल्यामुळं तो बॅलन्स राहायला लागला. कुठं नुकसान झालं, कुठं फायदा झालं, ते स्प्लिट व्यवस्थितरित्या चालू झाला बिझनेस. अशा पद्धतीने आम्ही काम सुरू केलं. प्रदीपजी, मला वाटतं की तसा तुमचा स्वभाव रोखठोकच, बरोबर की नाही? तेव्हा तुमच्यासाठी रोखठोक प्रश्न हा झाला पाहिजे. आपल्या ग्रामीण भागातल्या पुरुष मंडळींसाठी तुम्ही काय मेसेज देणार आहे या माध्यमातून? मला एवढंच म्हणायचं की महिलांमध्ये मी एवढं एक मला चांगला अनुभव आहे की महिला म्हणजे आता माझ्या रोखठोक भाषेतच सांगतो, बिझनेसमध्ये बरेचसेच फ्रॉड वगैरे बऱ्याचशाच गोष्टी होत राहतात. पण जी महिला काम करते तिच्या डोक्यात फ्रॉड करायचा एवढा विषय येत नाही. महिला एम्प्लॉयच्या बाबतीत प्रामाणिक असतो. हा प्रामाणिक असतो. तो त्या विचार करत नाही. म्हणजे आपण शिक्षण क्षेत्रात जरी म्हणलं तर सगळ्या बाबतीत महिलाच पुढे. बरोबर. मग मी ठरवलं की आपण एक ह्या बिझनेस पुरुष प्रधान बिझनेस आहे हा जो लॉजिस्टिकचा बिझनेस आहे, मग आपण एक महिलांना ह्याच्यामध्ये उतरवलं तर कशा पद्धतीने होईल. मग आम्ही ठरवलं मला वाटतं की खूप कमी अशी लोक असतील ज्याच्यामध्ये तुमचं नामोल्लेख करायला लागेल की या परंपरेला फाटा दिला, या पुरुष प्रधान बिझनेसमध्ये तुम्ही एका महिलेला आणलं आणि ते पण तुमच्या पत्नीला तुम्ही आणलं, बरोबर की नाही? मग आमच्या डोक्यात असं आलं की मग हा बिझनेस महिलांनी केला तर ह्याच्यामध्ये बऱ्याचशाच महिला अजून येतील. आमच्याकडे बरेच आम्ही ट्रेनिंग पण देतो महिलांना, आलेल्या महिलांना. आम्ही एक ट्रेनिंग सेंटर पण तिथंच एक रूम हे केली, त्याच्यामध्ये आम्ही सांगतो सगळ्या पद्धतीने. 90% महिला आता या बिझनेसमध्ये तुमच्याकडे 90%? हो. आणि जवळजवळ तुम्हाला सांगतो की 70 स्टाफ आहे आपला आणि बाहेर जे ग्राउंड लेवलला काम करणारी टीम पण भरपूर आहे. पण नीट बिझनेस मॅनेजमेंट केलं तर कोणताही धंदा असा अवघड नाहीये. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे प्रत्येक महिलेला सरळ सोप्या भाषेत काय मिळणार नाहीये. प्रत्येक सासू सासऱ्यांची इच्छा असते. आता माझ्याही आईवडिलांनी सांगितले की तुम्हाला जर करायचं असेल तर तुमचं घर सांभाळून तुम्ही करा. त्यांचं म्हणायचं काय, त्यांचा सांगायचा हेतू हा असतो की तुम्ही पैशाच्या नादामध्ये तुमचं घर विसरू नका, तुमची फॅमिली विसरू नका, तुमचा परिवार विसरू मग ते मंजूनी झालं किंवा मी झालं किंवा आम्ही या गोष्टी जपल्या, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह झाल्या. बरं, महिलांना सरळ नाहीये काम करणं. त्यांना घरचं सगळं उरकून सगळ्या गोष्टी करून मग त्यांना करणं. प्रत्येक महिलांना हे डोक्यात ठेवलं पाहिजे की मला हे सोपं नाही, मला चॅलेंजिंग आहे. आणि कारण का तिला दुहेरी भूमिका निभवायची असते, परिवाराची पण आणि हो. व्यवसायाची पण. आणि अक्षरशः अगदी मॅडमनी ती योग्यपणे हो. पार पडली. मग महिलांना, प्रत्येक महिलेला हा प्रॉब्लेम्स येणार आहेत आणि तुम्हाला अडचणी येणारच आहेत. बरेचसेच आपल्या इथले महिला जरी असतील की थोडे दिवस काम करतील, नंतर बरेचसेच असे संकट येत राहतात त्या बिझनेसमध्ये. मला असं वाटतं की नको हे सोडून देऊ आपण. पण तिथं तुम्ही खंबीर आहे. हा, तिथं पुरुषांनी त्यांना सपोर्ट केला पाहिजे. महिलांना काही करायची गरज नसते, त्यांना सपोर्ट दिला ना, मला काही सांगायची गरज पडत नाही, तू करू शकते आणि तेच तुम्ही केलं. प्रत्येक महिला करू शकतात. मला वाटतं की अगदी रोखठोकपणे आज प्रदीपजींनी एक चांगला मेसेज या आपल्या सगळ्याच पुरुष मंडळींना दिलेला आहे
की तुम्ही तुमच्या पत्नीच्या मागं फक्त अडचणीच्या काळात त्यांना खंबीर पाठिंबा द्या. त्यांच्याकडे ती सर्व कला असती तो व्यवसाय हाताळण्याची, नुसती हाताळण्याची नाही तर त्याला एक गगन भरारी देण्याची. तेच आपल्या मंजुश्री मॅडमनी केलं. आपला जो सर्वात इंटरेस्टिंग राऊंड असतो रॅपिड राऊंड, आपण त्याच्याकडे जाऊया. मॅडम, पहिला प्रश्न तुम्हाला. तुम्ही दोघं जरी व्यावसायिक असले किंवा राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणारे प्रदीप जे असतील, तुम्ही आज एक उद्योजक म्हणून, तरी एक शेवटी पर्सनल लाईफ प्रत्येकाला असते, बरोबर की नाही? तर तुम्ही दोघांनी पाहिलेले तुम्हाला आवडणारे 2 चित्रपट. बाजीराव मस्तानी आणि निर्जा. अरे बापरे, बाजीराव मस्तानी आणि निर्जा. मला वाटतं की पुढचा प्रश्न प्रदीपजी तुम्हाला मॅडमच्या हस्ते आवडणाऱ्या 2 डिशेस. मटन आणि दुसरं वड्या. नक्की मॅडमच्या हो. का हॉटेल मधल्या? नाही नाही. ताई, तुम्हाला 2 महिला उद्योजक त्यांचा आदर्श तुम्ही डोळ्यासमोर ठेवताय. इंद्रा नोई आणि सुधा मूर्ती. कोण? इंद्रा नोई हा, आणि सुधा मूर्ती. सुधा मूर्ती. मॅडम, तुम्हाला पुढचा प्रश्न. मला वाटतं की आता हा अनेक वर्षांचा जो संघर्षमय प्रवास झालाय, बरोबर की नाही, आता कुठेतरी तुम्ही स्टेबल झालेत, असं वाटतं किंवा चला आता परिवारासाठी वेळ दिला पाहिजे. तर प्रदीपजींबरोबर तुम्हाला 2 डेस्टिनेशन्स, इंटरनॅशनल असतील किंवा नॅशनल असतील, आणि त्यांच्याकडनं इकडनं आश्वासन घ्यायचं आहे रोखटोकपणे, बरोबर काय, की ते तुम्हाला त्यांच्या व्यस्त वेळामधनं नेतील. असे कोणते 2 डेस्टिनेशन तुम्हाला जायचंय? एक तर स्वित्झर्लंड आणि सेकंड जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर. प्रदीपजी, मला वाटतं तुम्ही आश्वासन दिलं पाहिजे आमच्या रोखटोकच्या माध्यमातून. पुढचा प्रश्न प्रदीपजी तुम्हाला. मॅडमचे 2 आवडते गुण. एक ठरवलं करायचं तर करतेस, आणि दुसरं समंजसपणा खूप जास्त. समंजसपणा. हो. त्याच्यामुळे केमिस्ट्री चांगली जुळती. हो. व्यवसायातली पण आणि सगळीच. सगळीच. मला वाटतं की अतिशय दोघांनी चांगली उत्तरं दिलेली आहेत. मॅडम, प्रदीपजी, मला वाटतं की एक थोडासा आगळा वेगळा प्रश्न तुमच्यासाठी, कारण तुम्ही आज राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करताय, बरोबर की नाही, आणि मॅडम आज व्यवसायात काम करतायत, बरोबर की नाही. तुम्ही भावनिक आहेत. राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणारा माणूस भावनिक असतो, आणि मॅडम अतिशय प्रोफेशनल आहे. कारण मॅडमनी सांगितलं आमच्या प्रत्येक एम्प्लॉयवरती लक्ष असतं, किती डिझेल काय, याचा अर्थ मॅडम एकदम व्यावहारिक आहेत, बरोबर. ही केमिस्ट्री संसारातली विशेषता कशी जुळती? माझा प्रश्न बरोबर आहे ना? हो हो. ज्यावेळेस लग्न झालं, लग्नाच्या एक 8-10 दिवसानंतर आम्ही दोघं बसलो होतो. आम्ही त्यावेळेस ठरवलं होतं एकदा की आपल्यात वाद होणारच. मग आधीच ठरलं होतं. हो, आता संसार म्हटल्यानंतर वाद होतो. बरोबर. पण 1 तासापेक्षा जास्त राग ठेवायचा नाही. 1 तासानंतर विसरायचं आणि लगेच बोलायचं एका बरोबर. मॅडम विसरते, तुम्ही विसरता का? नाही, मी कारण मला माहिती आहे ना, राजकारणामध्ये किंवा समाजकारणात काम करत असताना आपल्याला वेळ मिळणार आहे, आपणच चुकणार आहे. त्याच्यामुळं 1 तासापेक्षा जास्त वेळ म्हणजे शक्यतो आम्ही डोक्यात धरतच नाही, अरे हिचं चुकलं, ही असं का वागली किंवा मी असं का वागलं, असं आमच्या डोक्यात राहत नाही. रुटीन मध्ये मला वाटतं की आज या मुलाखत घ्यायचा प्रयत्न होता मॅडमचा, पण प्रदीपजींचा सुद्धा एक नवीन गुण इथं आलेला आहे की प्रदीपजी जरी बाहेरून दिसत असले कडक आणि त्या नाळासारखे, पण मात्र आतमधनं ते आज आम्हाला जाणवलं की अतिशय मऊ आहेत, आणि विशेषतः परिवारासाठी. तर मला वाटतं की जाता जाता ज्या संदेशासाठी आपण सगळेजण वाट बघतोय, तो संदेश मॅडम महिलांसाठी विशेषतः. आपण कुटुंबाची स्वप्न करण्यासाठी मला महिलांना एवढंच सांगायचंय, कुटुंबाची स्वप्न पूर्ण करता करता आपली स्वतःची स्वप्न पूर्ण केली पाहिजे. मग त्यासाठी कितीही आपल्याला चॅलेंजेस आली तरी स्वीकारली पाहिजेत. कारण जर सावित्रीबाई फुलेंनी आज जर चॅलेंज स्वीकारलं नसतं, त्या आज त्यांनी पहिली मुलींसाठी शाळा ओपन केली, तर त्यावेळेस त्यांच्यावरती शेण टाकलं गेलं. त्यांनी जर ते सोडलं असतं तर आज आपण शाळा शिकलो नसतो. दुसरं आनंदीबाई जोशी, त्यांचं ते म्हणतात की पुरुष आणि महिला हे चॅलेंज स्वीकारत नाही त्या आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करायची तर त्याच्यासाठी आपल्याला लागेल तेवढी जिद्द आणि स्ट्रगल करण्याची तयारी असली पाहिजे. मला वाटतं की अतिशय प्रेरणादायी असा संदेश सर्वच महिला वर्गासाठी ताईंनी दिलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच मॅडम त्यांच्या व्यवसायामध्ये आणि प्रदीपजी त्यांच्या राजकीय सामाजिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतील, हीच रोखोक तर्फे मी सदिच्छा व्यक्त करतो आणि दोघांचाही तुर्तास निरोप घेतो. धन्यवाद. धन्यवाद.
आहे